महानगरपालिकेचं लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी या बालकाचा उपयोग होईल तेवढा करावा अशी इच्छा असावी. असं हे सत्तेपोळे शहाणपणा चालत नाही. हे राजसाहेब ठाकरेंना कदाचित उशिरा कळलं असेल. त्यामुळे सत्तेच्या बाजूनं जाण्याचा विचार डोक्यात शिवत असेल तर त्याला तुम्ही आणि आम्ही उत्तर देऊ शकत नाही. परंतु मनसे आणि भाजपची भेट होते. खरं तर शिवसेना शिंदे गटाला हा शह देण्याचा प्रयत्न भाजपचा आहे का? ज्या पद्धतीने या भेटीगाठी आता पुढे देखील होणार आहे, आज देखील भेट घेतली. मला त्यावर अधिक आत्ता विस्तारपूर्वक बोलता येणार नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये जे आत्ता सुरू आहे ते सगळं बघता कोण कुठे आहे, कोण सत्तेमध्ये आहे, कोण बाहेर आहे, कोण कोणाशी किती जुळून घेत आहे, किती फाटून गेलेलं आहे, ते सगळ्यांचे चेहरे आपल्याला सगळ्यांना सांगतायत. त्यामुळं मला तरी वाटतं की आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबाबत भविष्यात काहीही होऊ शकेल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे. अलीकडेच घेतलेले 2-3 निर्णय तुम्ही बघितलात तर कुठे ठाण्याचा सहभाग नाही आणि कुठे शिंदे सेनेचाही सहभाग दिसत नाही. अलीकडे भारतीय जनता पक्षाचा झुकाव अधिक पुण्याकडे झुकलेला दिसतो. त्यामुळे अस्वस्थता जी आहे ती कुठल्या टोकाला जाऊ शकेल ते महानगरपालिकेमध्ये कळेल. बघितलं मी, म्हणजे एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची. याला दुपट्टीपणाच आहे. मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते, पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं. म्हणजे आम्ही नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो, जाड, त्याचे साल जाड असते. पण हा मराठवाड्यातील नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पातळ कातडीचा निघेल असं मला वाटत नव्हता. म्हणजे जातीय द्वेष पण निर्माण करणारा विष हे त्या वक्तव्यातून आम्हाला आता दिसायला लागलं. एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते. हे बरोबर नाही. जो दोषी असेल तो सुटता कामा नये, पोलीस असू देत, कोणी असू देत. पण सुरेश धस हे सुद्धा या सगळ्यामध्ये मला त्यांना सुद्धा जातीचा स्पर्श आणि गर्व असल्याचा भास होतोय. त्यामुळे अशा दुपट्टीपणाचा आणि जे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. आणि पोलिसांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोठडीमध्ये झालेला मृत्यू पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांनी त्याचा खून केलाय, तो सुटता कामा नयेत कोणीही पोलीस. जो निर्दयीपणा परभणीमध्ये दाखवला गेला, ज्या पद्धतीनं सूर्यवंशीला मारलं गेलं, त्याला पांघरून घालण्याचं काम सुरेश धसानी करू नये असं आमचं त्यांना आव्हान आहे. सर, पण आता ती लॉंग मार्च जो आहे तो थांबलाय नाशिकला येऊन, आता ते पुन्हा आंदोलन माघारी फिरलेले परभणीला. काँग्रेस आता यापुढची काही भूमिका घेणार आहे का काँग्रेस नेते? कारण की राहुल गांधी स्वतः सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे राज्यातले काँग्रेस नेते पुन्हा एकदा हे आंदोलन पुढे घेऊन जाण्याच्या भूमिकेत आहेत का? नाही, आम्ही आमच्या पातळीवर चर्चा करू. प्रदेशाध्यक्षांची काय भूमिका आहे त्यांच्याबरोबर चर्चा करू
आणि त्यानंतर आम्ही आपली पक्षाची भूमिका स्पष्ट करू. काय झालं, सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेली मंडळी आहे, त्यामुळे योजना आणताना तिजोरीची चिंता होत होती. तिजोरीमध्ये किती धन आहे याचा विचार केला गेला नाही. वाटेल त्या योजना आणल्या गेल्या मतं मिळवण्यासाठी. लाडकी बहीणपासून तर आनंदाचा शिधा कोणाला मिळाला महाराष्ट्रातील लोकांना चांगला ठाऊक आहे. कोणी काम केलं आणि कोणी आनंद घेतला. 100 रुपयाची वस्तू देऊन 200 रुपयाचा आनंद कंत्राटदारांनी घेतला आणि संबंधित मंत्र्यांनीही आनंद भोगला. हे महाराष्ट्रात लपून राहिलं नाही. काम झालेलं आहे. आता त्याप्रमाणेच आहे. तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री संपलं काम. यांचं खुर्ची दर्शन झालं तीर्थदर्शन दाखवून. त्यामुळे आता जनतेचा तीर्थदर्शन बंद झाला आणि बंद केलं आहे. खुर्ची दर्शनासाठी केलेलं हे पाप होतं हे जनतेला कळलं आहे. 5 लाख नाही, उद्या 50 लाखही होतील. ज्या काही अटी आत्ता लावल्या, 4 गोष्टी ज्या पुढे आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचं उत्पन्न 5 एकर शेती असेल, एका घरामध्ये पेन्शन सुरू असेल तर एकीला मिळेल किंवा एका घरामध्ये 2 पेक्षा अधिक मिळणार नाही, 4 व्हीलर असेल, अशा अनेक ज्या अटी लावल्या आहेत त्यामध्ये मला वाटते मोठ्या प्रमाणात या लाडकी बहिणींची नावं कमी करण्याचा प्रयत्न आहे. देऊ शकत नाही. त्यामुळे हे अटी आणि शर्ती लावून हात वर करायचं हे सरकारने आता ठरवलेलं आहे. मी सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर ओबीसी मध्ये काम केलेलं आहे. खरं तर मी सुद्धा ब्लाइंड फॉलोअर होतो त्यांचा. त्यामुळे पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा. आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत ओबीसीची चळवळ उभी करण्यासाठी. बरोबर आहे. आता मागच्या वेळेस उदय सामंतांनी ज्या पद्धतीनं खाता सांभाळला, आता तुम्हाला उदाहरण दाखल सांगतो. जे एमओयू केले गेले, मागच्या वेळेस केलेले एमओयू जे कंपन्या होत्या त्यांना यावर्षी सुद्धा डबल एमओयू झाले. म्हणजे मागच्या वर्षी कशाला एमओयू केले माहित नाही. बरं, परदेशात जाऊन एमओयू करायची नवीन हौस का लागली? कंपन्या इंडियन, महाराष्ट्रीयन, आणि तिकडे जाऊन एमओयू करायचं आणि सांगायचं. परदेशात एमओयू यासाठी करतो की महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आली पाहिजे, त्यासाठी करतो. राज्यातील गुंतवणूक राज्यात येण्यासाठी हा एक विषय. दुसरी गोष्ट अशी की फुटाप्रमाणे पैसे जर तुम्ही आकाराल, फुटाप्रमाणे पैसे आकाराल, जमिनी उद्योगपतींना देताना मीटरप्रमाणे पैसे घ्याल, तर मला वाटतं की ढवळाढवळ योग्य आहे. अनेक उद्योग महाराष्ट्रात येण्यापासून वंचित राहिले. जो उद्योग विभागामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जो सावळा गोंधळ झाला, याची खरं म्हणजे चौकशीच करायला पाहिजे. ज्या पद्धतीने ते उद्योग खात्यात चाललं आणि मीटरप्रमाणे मोजून पैसे घेतले गेले, त्यामुळं यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. तामिळनाडू राज्याप्रमाणे 1 विंडो सारखी सिस्टम आणून एकाच छताखाली एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या एनओसी आणि जमीन ऑर्डर करताना रिक्त असेल आणि उद्योगांनी जर जमीन मागितली तर 15 दिवसाच्या आत ती जमीन उपलब्ध करून दिली पाहिजे. जे फाईल अडवून पैसे उकळण्याचे जे धंदे चालले ते बंद व्हावेत. आणि यासाठी जर हा प्रयोग असेल तर मी अभिनंदन करतो. पण सर, पत्र त्यांनी उद्योग
सचिव म्हणजे अर्थात त्यांनी MIDCचे CEO आणि प्रधान सचिवांना लिहिलंय, परंतु मंत्र्यांच्या दबावाखाली अधिकारी काम करत नाही, अधिकारी कुठेतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं ऐकतात का, असा सवाल उपस्थित होतो आणि राजकीय वर्तुळात तशी चर्चा रंगते. ढवळाढवळ आहे का मंत्र्यांच्या खात्यामध्ये, हस्तक्षेप होतोय? काय चुकीचं होत असेल तर ढवळाढवळ आवश्यकच आहे ना. राज्याचा बास म्हणून मुख्यमंत्री करत असतील तर, कारण 5 वर्ष आम्ही ते खातं चालवताना बघितलंय. तर पर्टिक्युलर तुम्ही या खात्याच्या संदर्भात बोलत असाल तर मला वाटतं की ढवळाढवळ करायची आवश्यकता होती. जर महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवायची असेल, मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत अशी भूमिका असेल, तर चुकीचं काम होत असेल, चुकीच्या पद्धतीनं जर ते हाताळलं गेलं असेल किंवा चुकीचा माणूस चुकीचं काम करत असेल तर मला वाटतं त्यात मी ढवळाढवळीचं समर्थनच करेल. ही माझी भूमिका आहे. काय झालं, एखाद्याला जो माज येतो ना 2024 मध्ये निवडणुकीच्या पूर्वी, त्यांचा जो सत्कार आणि सन्मान केला त्याला या इलाहाबादीला आभार टेकणं वाटायला लागलं. इतकी त्या बोलण्यामध्ये पुढची पिढी काय त्यापासून घेईल, पुढच्या पिढीला आम्ही काय देतो आहोत, आणि हे सगळे सरकार पुरस्कृत आहे का, कधी कधी असंही वाटायला लागतं. सरकारच्या आशीर्वादानं हे सगळं चाललंय का, हे जे बराच चाललंय, अशा याला तुरंत बंदी घातली पाहिजे. फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. एक बाप म्हणून सांगतो, मला जर विचाराल तो नालायक इलाहाबादी माझ्या पुढे आला ना तर पहिल्यांदा माझ्या हाची थापड त्याच्या गालावर बसेल. इतका संताप जर एक वडील म्हणून, एका मुलींचा वडील म्हणून आम्हाला वाटतं, इतका घाणेरडेपणा ज्या शब्दामध्ये ते वापरले गेले, जे शब्द वापरले गेले, त्या इलाहाबादीला फिटल तिथे लोकांनी बदललं पाहिजे. नाहीतर संस्कृतीचा आपल्या ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. पुढची पिढी उद्ध्वस्त होण्यासाठी या इलाहाबादीपासून ही सुरुवात होईल असं माझं स्पष्ट मत आहे. सर, राहुल इलाहाबादीचं तुम्ही बोलतात, पण राहुल सोलापूरकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात पण वादग्रस्त वक्तव्य केलंय. खरं तर अनेक नेत्यांनी या सगळ्या संदर्भात विरोधातली भूमिका घेतलेली आहे, परंतु सरकारकडनं अजूनपर्यंत कोणत्याही ऍक्शन घेण्यात आलेलं. मला वाटतं की हा कुणाच्या तरी इशाऱ्यावर बोलत असावा. ते एखादा खडा टाकून बघतात तसं तो खडा टाकतो असं असेल कदाचित. म्हणजे सोलापूरकर नाव सोलापूरकर म्हणणं त्या सगळ्यांचा तो अवमान आहे. त्याला तर पहिल्यांदा मला वाटतं त्याचा आडनावच बदलून घेतला पाहिजे. काय तो विकृत प्रवृत्तीचा माणूस दिसतो मला. विकृत जे प्रवृत्ती असते ना, ती विकृत प्रवृत्ती त्या माणसामध्ये आहे. म्हणून महापुरुषाबद्दल अशा प्रकारचं तो वक्तव्य करतो. हा इतिहासकार आहे काही तो? सोलापूरचा इतिहासकार आहे? त्याला कुठला इतिहास आहे? तो एक कलाकार आहे. इतिहासाची खोडतोड नाही, इतिहास बदलवण्याचा, पुसण्याचा, इतिहास मिटवण्याचं तो काम करतोय. कुठल्या ठिकाणी लिहिलंय, कुठला सारांश देतोय, कुठला दाखला देतोय तो की बाबासाहेब ब्राह्मण होते? म्हणजे मला वाटतं हे मी सांगितलं ना, त्या कोणीतरी हा त्यांचा जो राजकीय त्याला जी जोड आहे किंवा राजकीय विचार त्याच्या डोक्यात आहेत किंवा सामाजिक विचार ज्या डोक्यामध्ये आहेत संघटनांचे, त्या विचारातून तो हे वक्तव्य करतो असं आमचं ठाम मत आहे. अशा मतं मागताना बाबासाहेब, मतं मागताना छत्रपती शिवाजी महाराज, आणि अवमान होताना ही 5वी वेळ आहे की सरकारमधील विचाराची माणसं, सरकारच्या विचाराची माणसं महापुरुषांचा अपमान करताना, बाबासाहेबांचा आणि शिवरायांचा अवमान करताना ही 5वी वेळ आहे. कुणावर कारवाई केली तरी पण एवढं मोठं मॅन्डेट मिळतं ना. आता छत्रपती शिवरायावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी, बाबासाहेबांना प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी
त्यांच्या विचारावर चालणाऱ्या व्यक्तीने काय विचार करायचा तो ठरवून सरकारला जाब विचारला पाहिजेत. आम्ही तर विचारतोच, अजूनही कारवाई होत नाही. 5वी वेळा आहे ती आव्हान करण्याचा, 5वा नाव आहे सोलापूर. पुन्हा कोणाची नावं घ्यायची परत परत. सर, संजय राऊतांनी आज सामनाच्या अग्रलेखामध्ये आज दिलंय की कटेंगे तो बटेंगे हे फक्त महायुतीलाच लागू होत नाही तर महाविकास आघाडीला पण लागू होत आहे. अलीकडेच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये इंडिया आघाडी वेगवेगळ्या म्हणजे इंडिया आघाडीमध्ये फूट पडली आणि वेगवेगळे लढले इलेक्शन. त्यामुळे कुठेतरी फटका जो आहे तो इंडिया आघाडीला बसलाय. त्यामुळे बटेंगे तो कटेंगेचा बटेंगे तो कटेंगे हे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा झालं पाहिजे. बरोबर आहे. महाविकास आघाडी इंडिया आघाडीने सगळ्यांनीच ठरवलं पाहिजे आणि समन्वय सर्वांनीच राखला पाहिजे. समन्वयाचा अभाव होता किंवा सीट वाटपामध्ये दिरंगाई झाली, उशीर झाला, 3 पक्षामध्ये समन्वय महाविकास आघाडीमध्ये वगैरे नव्हता, ते मी वाचलाय. म्हणून आम्हालाही संजय राऊत जे म्हणतात तेच आमचं मत आहे. त्यांनी मांडलेल्या मताशी आम्ही सहमत आहोत. फक्त त्यांनी कोणालाही एकाला दोषी धरू नये, आपण सर्व त्यासाठी जबाबदार आहोत, एवढीच त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे. परंतु ते सातत्याने काँग्रेसचे कान टोचताना पाहायला मिळतात. ते त्यांचा रोख नेहमी काँग्रेसकडे असतो, कारण की काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेसने समन्वयाची भूमिका घ्यावी, काँग्रेसने बटेंगे तो कटेंगेचा वापर करावा, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं आहे. ते काही म्हटले तरी समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे. आणि काँग्रेसकडे रोख असला तरी मोठ्या भावाकडे रोख नेहमी असतो. याचा अर्थ संजय राऊतांनी काँग्रेसला मोठा भाऊ मान्य केल्यामुळे मोठ्या भावाला दूषणं देण्याचं काम करत असतील तर त्यातून आम्ही काहीतरी पुढच्या मार्गामध्ये, पुढच्या भविष्यामध्ये जी भूमिका संजय राऊतांनी मांडली त्या भूमिकेवर विचार करू, त्या भूमिकेवर मंथन करू आणि चांगलं होईल अशी अपेक्षा करू. आपत्ती व्यवस्थापनच्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेतलेलं गेलेलं आहे. अजित पवारांची वर्णी लागलेली आहे. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहत असेल? मी सांगितलं, पुण्यावर प्रेम वाढत चाललं आहे, ठाण्यावरचं प्रेम आटत चाललेलं आहे, त्याचा तो परिणाम आहे. अनेक ओएसडी आणि पीएनची नेमणूक सुद्धा झालेली आहे अजूनपर्यंत मंत्र्यांचे. नाही तर ते काय करायचं, सरकार कसं चालवायचं, आता सध्या आम्ही फार लवकर प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. कोणाला नेमायचं, कोणाला ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे, त्यावर काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस साठवण बॅग ज्या आहे त्यामध्ये बंद आहे. खालच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं दर ते मंत्र्यापर्यंत एकच बाहेर रेट फिक्सिंग करायचं आम्ही त्यावेळेस बोललोच होतो. धनंजय मुंडेंनी त्यांच्या खात्याने भ्रष्टाचार केला कृषी विभागात, हे स्पष्ट आहे. पण सरकार जर भ्रष्टाचारांना करणाऱ्याला पांघरून घालत असेल, त्याच्या पाठीशी खंबीरपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उभे राहत असतील, महाराष्ट्राची एवढी इज्जत जाताना दिसू नये डोळे मिटून बघायचं काम करत असतील तर मला वाटतं हे कशामुळे, ती काय गुपित आहे त्यांची की धनंजय मुंडेवर कारवाई होत नाही. कुठले तरी गुपित या दोनही वरच्या लोकांच्याकडे आहेत का? हे सगळं उघड होऊ नये, एवढा भ्रष्टाचार उघड होऊ नये, कारवाई न होणं, रोज नवीन प्रकरण. यापूर्वी सुद्धा म्हणलंय, मागच्या टर्ममध्ये जे प्रकरण आलं, नंतर ते करुणाताई ज्या बोलल्या, नंतर ते कोर्टातून जो काही आदेश झाला पोटगी देण्याचा वगैरे, त्या प्रकरणात किती मोठा विषय झालेला होता. त्यावेळेसच्या पक्षाची भूमिका आम्ही पाहिली, आम्ही त्यावेळेस सोबत असताना. पण आत्ता झालेले सगळे आरोप यावर सरकार ढिम्म काय आहे, तो कुछ तो दाल में काला जरूर है, इसलिए कार्रवाई नहीं हो रही, असं आमचं मत आहे.
पश्चिम विदर्भातले जे शेतकरी आहेत ते खूपच मोठ्या अडचणीत सापडल्याचं दिसून येतं. काय झालं आहे, केंद्र सरकारच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसीमध्ये ठीक आहे, म्हणजे एक्सपोर्टमध्ये सध्या तरी सगळ्यांना ठेवली आहे मोबाईल, पण नेमका ज्या वेळेस आपल्याकडे उत्पन्न बाहेर पडतो त्याच वेळेस इम्पोर्टला परवानगी दिली जाते. एकीकडे हमी भाव MSP म्हणून मिरवायचं आणि MSPच्या कमी भावाने शेतमाल आयात म्हणजे सोयाबीन आयात करायचा, तूर आयात करायची आणि प्लॅनिंग करून कट रचून शेतकऱ्यांचे भाव पाडायचे. या देशामध्ये हे सर्रास सुरू आहे, सर्रास सुरू आहे. MSP दाखवायला इकडे आहे, पण MSPनी खरेदी करायची नाही आणि व्यापाऱ्यांनी त्यांना पाडून दर द्यायचा. म्हणून परत एकदा सरकारने एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसीवर विचार केला पाहिजे. कांद्याच्या संदर्भात तसंच होत आहे, उद्या कडधान्य जेवढे आहेत त्या संदर्भातही तीच भूमिका आहे. आणि नेमका बरोबर हे कोण करतं, तर आत्ता या देशातील सगळा ग्रेन मार्केट हा सेंट्रलाइज झालेला आहे. तो एका गुजराती व्यवसायांच्या हातात पूर्ण गेलेला आहे. मोठमोठे सायलो स्टोरेज गोडाऊन्स हे बांधले जातात आणि भारतातील शेतकऱ्यांच्या माल पाडण्यासाठी त्याच पिरियडमध्ये हे निर्यात केलं जातं. हे निर्यातदार कोण, तर अत्यंत सरकारच्या जवळचे आहेत, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यावर ही पाळी देशातील महाराष्ट्रातील आलेली आहे. हे कुठेतरी बदललं पाहिजे, तर शेतकरी जगू शकेल. सर, लातूरमध्ये पण आज एक आंदोलन झालं. 6 ते 7 शेतकरी टॉवरवर चढलेत आणि त्यांनी तिथे आंदोलन केलंय, कारण त्यांचं सोयाबीन जे आहे ते अजूनही खरेदी झालेलं नाहीये. ते तसंच सोडू नये आणि सरकारची शेवटची तारीख सुद्धा संपलेली आहे. नाही, आम्ही आता मुदतवाढ द्या म्हणून मागणी केलेली आहे सरकारकडे. नाही दिलं तर मी या महिन्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्यांचा वाशिम आणि यवतमाळमध्ये आवाहन करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे सोयाबीनची रास लावण्याचा आम्ही ठरवतो. त्याची तारीख आम्ही लवकर आपल्याला देऊ. थँक्यू. हो गया ना ये साहब, हमने बीच में हिंदी बोला है ना, हो गया ना. मी जनताच बाईट देईन ना, मला इंडिव्हिज्युअल मी देऊ शकत नाही, कारण मला मीटिंग आहे. बस 2 मिनटं करो. मैंने उस बारे में ऑलरेडी दिया है, वो आप सर्कुलेट कर दीजिए. वो क्या अभी पाठवून द्यायला पाहिजे. मी तेच म्हणतो, चांगलं झालं तुम्ही. हाँ बोलिए. नहीं, रणवीर इलाहाबादी की ने जो कोई जिस वो शो के अंदर में जिस तरह का भाषा का उपयोग करके जो भाषा का प्रदर्शन किया, उसमें तमाम पेरेंट्स को बहुत बड़ा एक सदमा लगता है. क्या किस दिशा में लेके जा रही युवा पीढ़ी को, बच्चों को. अगर कोई भी बच्चा ये सब्सक्राइब करके उसका देखेगा तो क्या देखेगा, क्या सुनेगा और किस दिशा में जाएगा, क्या सोचेगा. मुझे लगता है कि ऐसे लोगों को पुरस्कार कैसे दिया जाता है प्राइम मिनिस्टर के हाथ से. कौन सलाह दी जाती है, कौन देने वाले होते हैं सलाह से. कोई ना कोई किसी ने तो बताया होगा. वो इंसान रास्ते पर घूमने के लायक नहीं, इस भाषा का लैंग्वेज का उसने उपयोग किया है. वो बात नहीं कर सकते, हम लोग बोल नहीं सकते खुलेआम, और लोग भी तालियां बजा रहे, वो साथ वाले तालियां बजा रहे सब सुनते वक्त. अगर मैं एक पेरेंट्स करके मुझे पूछा गया, तो वो जिस दिन वो रणवीर नाम का हरामखोर आदमी मेरे सामने आएगा ना, तो पेरेंट्स करके पहली थप्पड़ में उसके गाल पे लगाऊंगा. और इसके ऊपर तुरंत, चाहे सेंट्रल गवर्नमेंट हो या स्टेट गवर्नमेंट हो, तुरंत इस प्रोग्राम को बैन करना चाहिए. ऐसे प्रोग्राम आना ही नहीं चाहिए चीप पब्लिसिटी के लिए. किसके इशारे पर ऐसे प्रोग्राम होते हैं, और कार्रवाई भी तुरंत ये
रणवीर के ऊपर होनी चाहिए, तुरंत उसको अरेस्ट करना चाहिए, ये भी मांग हम करते हैं। नहीं, बहुत बार वो मिलने जाते हैं, वो मिलने आते हैं, चाय पानी होता है। आमच्याकडे अपने तरफ ऐसे कहते हैं कि लड़की देखते वक्त वो चाय पानी का कार्यक्रम होता है, पर शादी कब होगी ये इंतजार में महाराष्ट्र है। तो जल्दी शादी कर ले और इसके ऊपर पर्दा डाल दे और वहाँ वो शादी फिर धूमधाम कारपोरेशन में दिखे, महानगर पालिका में, जो मुंबई कारपोरेशन में चुनाव को दिखे। यही महाराष्ट्र की जनता की अपेक्षा है। और आज सवाल उन्होंने जो सवाल खड़ा किया था कि और कैसे बढ़े, क्या बढ़े, तो सत्ता में ज़्यादा शाना नहीं बन सकते, ये भी मैसेज उनके तक पहुंच गया होगा। इसलिए बढ़िया चाय पानी, मसाला चाय, पोहे और महाराष्ट्र की विदर्भ की जो तर्री होती है, तर्री के साथ में खिलाया गया होगा, क्योंकि वैसे भी राज ठाकरे को नागपुर का सावजी बहुत पसंद है। तो ये एक नई पसंद सावजी का नया पोहे में कन्वर्ट हुआ होगा और खाए होंगे। सर, रेवंत रेड्डी जी ने कहा है कि दिल्ली के हार के बाद ऑपोजिशन में जो लैक ऑफ यूनिटी है उसको हाईलाइट किया है। कहा है कि हर किसी को हर कोई चीज चाहिए जिसकी वजह से बीजेपी को फायदा हो। सच कहा है। सबके एम्बिशन अगर बड़े हुए मर्यादा का उल्लंघन हो रहा है। अब हमें दोष देते हैं। इस बारे में दिल्ली के में जो हुआ अरविंद केजरीवाल जी का, वो क्या हम जिम्मेदार है? जब हमारे ऊपर केजरीवाल ने जिस तरह से आरोप लगाया था, अन्ना हजारे की ढाल बनकर, अन्ना नहीं किशन हजारे की, वो किशन हजारे की ढाल बनाकर हमारे ऊपर कीचड़ उछाल रहा था, तब क्या उसका परिणाम आज क्या हुआ? तो हम उस बारे में यही चाहते, और हमारी भूमिका है कि अपनी अपनी मर्यादा में सबने रहना चाहिए। और अगर मोदी को ही सरकार को सत्ता से बाहर रखना है तो सब एक साथ में आओ और समन्वय बनाकर काम करो, यही हमारी इच्छा है। हाँ, हो गया ना। सर, कल सीएम मणिपुर की जो सीएम है उन्होंने रेजिग्नेशन दिया है, किस तरह देखेंगे सर? अब ऐसा है, वहाँ पे जो गड़बड़ियाँ चल रही थी उसको बिठाकर तो 1.5 साल पहले ही जाना चाहिए था। मणिपुर जलने के बाद में वो सत्ता से पद चुके। इसकी वजह यह है कि वहाँ पे लोकल उनके बीजेपी के अंदर में बड़ा अनरेस्ट था। सब एमएलए सरकार ये सीएम के खिलाफ में जा रहे थे, तो सत्ता गंवाने के डर से वहां के ट्राइबल की जान इसकी परवाह नहीं है, तो मणिपुर में सत्ता की परवाह है, इसलिए उसको हटाया गया। सर, आज इस तरीके सामना न्यूज़पेपर में गठबंधन के ऊपर सवाल उठाया जा रहा है, किसे देखेंगे? सही है, उन्होंने भी सही कहा है, हम उसका समर्थन करते हैं। ताली एक हाथ से नहीं बजती, दोनों हाथ से बजती है। सबने मिलकर दोनों हाथ से ताली बजाकर अच्छे दिन की बात तो उन्होंने दिया, अपन ने देने की कोशिश करनी चाहिए। एक अच्छा समन्वय इसमें दिखना चाहिए, यही मेरी मांग है। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी के परिवार से मिलने गए थे, आज उन्हीं परिवार को न्याय मिलने के लिए सत्ता में बैठे सुरेश धर जो है कह रहे कि उनको माफ कर देना चाहिए। नहीं, ये दोगलेपना है। उसकी भूमिका जो है वो उसमें जात का गर्व मुझे दिखता है। एक की तरफ एक न्याय की भूमिका रखना और वो आदिवासी फैमिली की तरफ दूसरी भूमिका रखना। पुलिस को माफ करने की कहाँ बात आती है? जिन्होंने बेरहमी से उसको पीटा, मारा, पुलिस के कस्टडी में उसकी जान गई, उसको माफ करना बोलना, और दूसरी तरफ मगर भीड़ में अलग भूमिका लेना, ये दोगलापन है। इसका हम निषेध करते और ऐसी भाषा करके कोई गलत काम करने वालों को समर्थन देना, ये मैं समझता हूं कि ये उनकी भाषा नहीं तो सरकार की भाषा है क्या, इसका भी जवाब उसने देना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।